मुंबईमधील राणीची बाग म्हटल्यावर नजरेसमोर येतात ते रुबाबदार वाघ, सिंह आणि बर्फात खेळणारे पेंग्विन्स। परंतु दरवर्षी याच राणीच्या बागेत भरते रंगीबेरंगी फुलांचे अनोखे प्रदर्शन। नमस्कार, मी स्नेहा प्रवास या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण जात आहोत मुंबईमधील राणीच्या बागेत। आणि बरं का, आज आपण राणीच्या बागेत फक्त प्राणी पक्षीच नव्हे तर रंगीबेरंगी फुलांचे प्रदर्शन देखील बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा व जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। राणीच्या बागेत जाण्यासाठी मुंबई सेंट्रल लाईन मधील CSMT लोकल पकडून भायखळा स्टेशनला उतरावे लागते। भायखळा ईस्ट वरून चालत फक्त 3 ते 4 मिनिटांच्या अंतरावर वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय अर्थात राणीची बाग आहे। दरवर्षी राणीच्या बागेत बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे रंगीबेरंगी फुलांचे मुंबई पुष्पोत्सव हे प्रदर्शन आयोजित केले जाते। असंख्य फुलांपासून बनवलेल्या आकर्षक प्रतिकृती या ठिकाणी पाहायला मिळतात। व्हिडिओमध्ये आता तुम्ही जी पण सजावट बघत आहात ती खऱ्याखुऱ्या फुलांपासून साकारण्यात आलेली आहे। ही फक्त एंट्री आहे, अजून खूपच सुंदर गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। 2023 मधील सर्वात चर्चित विषय होता तो म्हणजे चांद्रयान 3 ची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील यशस्वी मोहीम। या चांद्रयानाची सुंदर प्रतिकृती फुलांनी या ठिकाणी साकारण्यात आली आहे। राणीच्या बागेत खरेखुरे प्राणी आहेतच, परंतु या ठिकाणी या प्राण्यांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे ती चक्क खऱ्याखुऱ्या फुलांनी। आपण पाहू शकता पाण्याजवळ 2 हत्ती साकारण्यात आले आहेत। हत्तीच्या बाजूलाच आहेत पांढरे शुभ्र ससे। या ठिकाणी झेंडूच्या फुलांनी साकारण्यात आला आहे जंगलाचा राजा वाघोबा। वाघ म्हटला तर सिंह देखील हवाच, तर तो देखील या ठिकाणी आहे बरं का। हा अस्वल जणू काही आपल्या स्वागतासाठीच उभा आहे। हा आहे सर्वात उंच जिराफ। या ठिकाणी छोटेसे किचन साकारण्यात आले असून HP गॅस तर्फे सिलेंडर संदर्भात कोणती काळजी घ्यावी हे या ठिकाणी लिहिले आहे। या ठिकाणी विविध रोपे असून प्रत्येक रोपाचे नाव व त्याची माहिती त्याच्याजवळ लावण्यात आलेली आहे। रंगीबेरंगी फुलांनी सुंदर इंद्रधनुष्य बनवण्यात आले आहे। विविध वनस्पती, झाडे, रोपे या ठिकाणी आहेत। खूपच सुंदर हे प्रदर्शन आहे। जिथवर नजर जाईल तिथवर फक्त आणि फक्त फुलेच दिसत आहेत। खरंच निसर्गप्रेमींसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक पर्वणीच आहे। दूरवर पसरलेली ही झेंडू आणि सॅल्वियाची फुले खूपच सुंदर दिसत होती। Tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light. फक्त फुलेच नव्हे तर या ठिकाणी विविध भाज्यांचे देखील प्रदर्शन आहे। खास करून लहान मुलांसाठी हे प्रदर्शन खूपच उपयुक्त आहे। आपण पाहू शकता फ्लॉवर, कोबी, काकडी, भोपळा, वांगी अशा विविध भाज्यांची रोपे, वेली या ठिकाणी आहेत। ही ज्वारीची कणसे बघून खरंच शेतामध्ये आल्यासारखे भासले। ताजी ताजी कोथिंबीर व माठ देखील या ठिकाणी आहे।
हे रंगीत फुलांचे चक्र खूपच सुंदर आहे. या ठिकाणी विविध प्रकारची खते, बी बियाणे, शेती व बागेसाठी उपयुक्त अवजारे अशा अनेक गोष्टी आहेत. या तुम्ही बघू शकता व पाहिजे असल्यास विकत देखील घेऊ शकता. बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही तोफ व हेलिकॉप्टर खूपच सुंदर आहे. या वर्षी 2, 3 आणि 4 फेब्रुवारीला सकाळी 9 ते संध्याकाळी 6 दरम्यान मुंबई पुष्पोत्सव हे फुलांचे प्रदर्शन राणीच्या बागेत आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत आहे. जरूर या प्रदर्शनाला तुम्ही देखील भेट द्या. तर आता आपण चाललोय राणीच्या बागेत प्राणी पाहायला. मागील वर्षी देखील राणीच्या बागेचा व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केला होता. त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी प्रचंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून आभार. काल 2 फेब्रुवारीला मी पुन्हा राणीच्या बागेत आले होते, ते या मुंबई पुष्पोत्सव 2024च्या निमित्ताने. राणीच्या बागेत प्राणी संग्रहालय बघण्यासाठी लहान मुलांसाठी 25 रुपये आणि मोठ्यांसाठी 50 रुपये तिकीट आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत विनातिकीट प्रवेश आहे. तिकिटासाठी भली मोठी रांग असेल तर ऑनलाईन तिकीट बुकिंगचा पर्याय बेस्ट आहे. ऑनलाईन तिकीट बुकिंगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिकडून तुम्ही ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकता. आत प्रवेश केल्यावर एक बोर्ड दिसतो, त्यावर सर्व पॉइंट्सचे डायरेक्शन दाखवले आहे. त्याचा फोटो काढून त्यानुसार सर्व स्पॉट्स तुम्ही कव्हर करू शकता. सर्वप्रथम दिसतो तो भला मोठा हत्ती. महत्त्वाचे म्हणजे या प्राणी संग्रहालयात प्राण्यांच्या नावासोबतच त्यांचे वैशिष्ट्य देखील लिहिलेले आहे. आता आपण चाललोय अस्वल बघायला. आपण पाहू शकता 2 अस्वल खूपच मस्ती करताना दिसत आहेत. आता आपण चाललोय जंगलाचा राजा अर्थात वाघ बघायला. एकदम रुबाबात बसून वाघ या ठिकाणी जणू राणीच्या बागेची पाहणीच करत आहे. राणीच्या बागेत विविध जुनी झाडे आहेत. या झाडांमुळे भर उन्हात चालताना देखील सावली व थंडावा जाणवतो. इकडे आहे हरिणाची एक प्रजात चितळ. आता आपण चाललोय नुकतेच काही वर्षांपूर्वी राणीच्या बागेत आणलेले विदेशी पाहुणे अर्थात पेंग्विन्स बघायला. पेंग्विन्स प्रामुख्याने बर्फाळ प्रदेशात आढळतात, त्यामुळे बर्फ व थंडगार पाण्याचा भला मोठा टँक या ठिकाणी खास या पेंग्विन्ससाठी बनवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता लहान मोठे सर्व क्यूट पेंग्विन्स एकत्र मिळून या ठिकाणी बर्फाच्या पाण्याची मजा लुटत आहेत. Speed to the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just 2 hearts running wild, never sleep, never stop. पेंग्विन्स कक्षाजवळच खूप मोठे फूड कोर्ट आहे. या ठिकाणी खाण्यापिण्याची चांगली सोय आहे. आता आपण चाललोय पक्ष्यांचे नंदनवन बघायला. वेगवेगळे बरेच पक्षी या ठिकाणी आहेत.
या ठिकाणी आहे हिरव्यागार पोपटांची गँग. आडोशाला देखील काही पोपटे बसली होती. बांबूच्या झोपाळ्यावर बसलेले हे पक्षी विशेष लक्ष वेधून घेतात. इथे एक मोर देखील आहे. वीरमाता जिजाबाई भोसले व बालपणीचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुंदर मूर्ती या ठिकाणी आहेत. इथे ज्या मगरींच्या प्रतिकृती आहेत त्या मोहेंजोदाडो चित्रपटात वापरण्यात आल्या होत्या. वीकेंडला राणीच्या बागेत भरपूर गर्दी असते. जमल्यास नॉर्मल वीकडेज मध्ये राणीच्या बागेला जरूर भेट द्या. दररोज सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 दरम्यान राणीची बाग ओपन असते. फक्त प्रत्येक बुधवारी राणीची बाग बंद असते. त्यामुळे बुधवार सोडून कधीही तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.